हॅलो पब्लिक, हाय, मी आहे शिवानी. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. लाईक, शेअर आणि कमेंट. तर चला, व्हिडिओला सुरुवात झालेली आहे आणि आज मी काढणार आहे एक फुल हँड मेहंदी. हो, एक एंगेजमेंट टाईप मेहंदी. तर ही मेहंदी मी काढायला सुरुवात केलेली आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. ही मेहंदी आतापर्यंत माझी बेस्ट मेहंदी आहे असं मी म्हणते. हो, आणि याच्यात एकच मिस्टेक झाली, थोडंसं चुकली ही काढण्यामध्ये. लास्टला तुम्हाला कळेल, पण बाकीचा याचा मेहंदीचा लुक एक नंबर आला आहे. आणि ही मी फर्स्ट टाईम काहीतरी ट्राय केली. म्हणजे ही डिझाईन मी एका व्हिडिओमध्ये पाहिली होती, सेम तीच डिझाईन मी काढण्याचा प्रयत्न केला आहे. फर्स्ट टाईम मला काहीतरी अवघड डिझाईन मी घेतली होती आणि तीच मी इथं काढते आणि तीच मी तुमच्यासोबत शेअर पण करते. तुम्हीसुद्धा ही मेहंदी तुमच्या हातावर काढून नक्की पहा. खरंच ही मेहंदी खूप सुंदर आणि हातावर पण खूप छान वाटते आहे. सध्या मला तर कोणाची हँड नाही भेटत प्रॅक्टिससाठी, त्याच्यावर मी हँड ड्रॉ करून माझ्या वर्कबुकमध्येच मेहंदीची प्रॅक्टिस करते. तर इथं पहा, आता ही आपली स्टार्टिंग झालेली आहे लोटसपासून. हा मी लोटस बॉर्डर यूज केलेली आहे याच्यात. आणि आता त्याच्यानंतर आपण एक एक करून मी अशा इथं 1 2 3 4 5 6 आणि ही एक आपली 7वी बॉर्डर, म्हणजे 7 बॉर्डर काढलेल्या आहे त्याच्यात मी. आणि फर्स्ट मी लोटस बॉर्डर काढलेली आहे. तर इथं आपली मेहंदीला आता सुरुवात झालेली आहे. आणि मी खूप दिवसानंतर माझ्या चॅनलवरती हा लॉंग व्हिडिओ अपलोड करते, त्याच्यामुळे सॉरी. पण मी आता रेग्युलर मेहंदीचे व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेन, लॉंग व्हिडिओ मेहंदी रिलेटेड. तर त्यासाठी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जुने व्ह्यूअर्स असाल तर प्लीज चॅनलला अनसबस्क्राईब नका करू. कारण तुम्हाला वाटेल की आता या चॅनलला तर काही मेहंदी रिलेटेड व्हिडिओ येतच नाही आहे. तर तसं नाही आहे गाईज. थोडासा उशीर होतो आहे मला व्हिडिओ टाकायला, कारण थोडासा मला टाईम ॲडजस्ट करण्यासाठी थोडी प्रॉब्लेम होती आहे त्याच्यामुळं. पण मी कसा पण टाईम ॲडजस्ट करून आता रेग्युलर मेहंदीचे व्हिडिओ टाकत जाईन. आणि मी आता मेहंदी प्रॅक्टिससाठी बरंच प्रोडक्ट घेतलेले आहेत, सामान घेतलेलं आहे. ते सामानचा पण सुद्धा मी एक व्हिडिओ टाकणार आहे की मी आता मेहंदी व्हिडिओसाठी व मेहंदी साठी काय काय वस्तू घेतल्या मागच्या काही दिवसामध्ये मेहंदी शिकण्यासाठी. तर तो पण व्हिडिओ मी लवकरच माझ्या चॅनलवर टाकणार आहे. आणि तर त्या वस्तूची मी आता प्राईज, ती वस्तू मी कुठून मागवली व कुठून घेतली, ते सगळे मी त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर त्याच्यासाठी पण माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पण मदत होईल. म्हणजे जर तुम्हालाही मेहंदी शिकायची असेल तर तुम्हाला पण त्याच्यातून थोडंसं आयडिया येईल की आपण मेहंदी म्हणजे कमी खर्चामध्ये व जास्त, कारण बाहेर शिकायला गेलं मेहंदी तर खूप फीस आहे. कारण मी विचारले बरेच जाग्यावरती, पण क्लासेसची फीस म्हणजे खूपच हाय आहे. आणि एका मंथसाठी आपण एवढी हाय फीस, म्हणजे 1 मंथसाठी इतकी फीस तर मी तर नाही पे करू तर एका मंथसाठी मी तर एवढी फीस नाही पे करू शकत. जर तुम्ही करू शकत असाल तर चांगलीच गोष्ट आहे, तुम्ही करू शका. पण जे नाही करू शकत त्यांच्यासाठी मी आता खूप एक सुंदर आणि म्हणजे एक फायदेफुल व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती टाकणार आहे, जेणे तुम्हाला ना घरच्या घरी आणि कमी सामानमध्ये, कमी प्रोडक्टमध्ये तुम्ही मेहंदी शिकू शकता व तुमच्या मेहंदीमध्ये एक फिनिशिंग हे सगळं आणू शकता तुम्ही, म्हणजे न क्लास लावता. कारण मला पण क्लास लावायची खूप आवड होती. पण मी क्लासची फीस पाहून माझ्याकडून काही एवढी फीस क्लासची मी तर काही भरू शकत नाही. कारण जेवढी 1 मंथच्या क्लासची फीस आहे तेवढी माझी 1 मंथची पेमेंटच आहे माझ्या जॉबची. तर तेवढी मी एका मंथची पेमेंट तर मी फक्त क्लाससाठी नाही घालू शकत. त्याच्यासाठी मी म्हणलं जाऊ द्या, जेवढं होईल तेवढं आपण घरच्या घरीच मेहंदी शिकायचा प्रयत्न करू. आणि जे प्रोडक्ट आपल्या बजेटमध्ये व आपल्याला घेता येईल मेहंदीसाठी, त्या प्रोडक्टचा आपण फायदा घेऊन पण मेहंदीच्या फिनिशिंगमध्ये आणण्याचा प्रयत्न करू. तर त्याच्यासाठीच मी मेहंदी रिलेटेड काही प्रोडक्ट मागवलेले आहेत. त्या प्रोडक्टचे मी व्हिडिओ माझ्या चॅनलवरती लवकरात लवकर अपलोड करणार आहे. तर त्याच्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
तर तुम्हाला बोलता बोलता कधी माझी ही मेहंदी अर्ध्याच्या वरती पूर्ण झाली ते कळालंच नाही. तर इथं तुम्ही पाहताय की आता माझी अर्ध्याच्या वर मेहंदी पूर्ण झालेली आहे. तर तुम्हाला पण ही डिझाईन आवडली का नाही हे नक्की सांगा. हे पहा इथपर्यंत तर या मेहंदीचा लुक एकदम परफेक्टली व जसा मी विचार केला होता ना तसा आला. आता याच्यानंतर काय गडबड झाली ना हे तुम्हाला स्वतःच ओळखू येईल. तर याच्यात मी सांगते तुम्हाला काय गडबड झाली. याच्यात मी हे लोटस जे एकदम सेंटरला काढलेला आहे तो एकदम परफेक्टली काढला मी. पण याच्यात एकच चूक झाली, जे मी बॉक्सचे डिझाईन काढली होती खाली फ्लावर्सच्या वरती, ती डिझाईन मला फिंगर्सच्या साईडनं काढायची होती पण ती मी खालीच काढली. तर त्याच्यामुळे थोडीशी मिस्टेक झाली व थोडंसं वेगळा लुक आला आहे माझ्या मेहंदी डिझाईनला. पण ठीक आहे, पुढच्या वेळेस मी एकदम परफेक्टली व एकदम लक्ष देऊन काढाल की जेणेकरून त्याला परफेक्ट लुक या माझी मेहंदीला एकदम मस्त फिनिशिंग दिसण्यासाठी. तर याच्यात मग आता हे पहा, याच्यात आता मी माझी फिंगरची डिझाईन काढायला सुरुवात केली आणि ही फिंगरची डिझाईन एकदम सोपी आणि एकदम सुंदर दिसणारी आहे. हे पहा अशी. आणि ही डिझाईन पर्सनली मला पण खूप आवडते, कारण ही सुंदर पण दिसते आणि ही डिझाईन काढायला जास्त वेळ पण नाही लागत. आणि हां, व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला थोडासा आवाज येत असेल तर प्लीज त्या आवाजाला इग्नोर करा, कारण जसं तुम्हाला माहिती आहे माझ्या हर व्हिडिओमध्येच मी तुम्हाला सांगते, कारण इथं मला कुठं शांत जागा भेटत नाही माझ्या व्हिडिओला व्हॉईस देण्यासाठी, म्हणून जसं जमल मी तसं माझ्या व्हिडिओला व्हॉईस देते. तर इथं आपली मेहंदी ऑलमोस्ट फिनिश झालेली आहे. हा पहा माझ्या मेहंदीचा फायनल लुक. पहा कशी वाटते मेहंदी. मला तर खूप आवडली. तुम्हालाही कशी आवडली हे नक्की सांगा. आणि अशी मेहंदी आपण एंगेजमेंट ब्राईडसाठी तर वापरू शकतो ना. याच्यात आपण अजून सुधारणा करूया व भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन डिझाईन घेऊन एक नवीन व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईज. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा आणि नवीन व्हिडिओमध्ये लवकरात लवकर भेटू. बाय.